हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना आणखी जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 436 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असली तरी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या पाणी पातळीमध्ये मात्र वाढ झाली नाहीये। इसापूर, यलदरी आणि सिद्धेश्वर यांसारखी महत्त्वाची धरणं अद्यापही भरलेली नाहीयेत। जिल्ह्यातील लघु सिंचन तलावांची बिकट परिस्थिती आहे। कागदावर पावसाची आकडेवारी दिसत असली तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झालेला नाहीये आणि त्यामुळे ही घट पाहायला मिळते। विशेषतः हिंगोली शहरासाठी महत्त्वाचा मानला जाणारा पारोळा तलाव दरवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये ओव्हरफ्लो होत असतो। यावर्षी तलाव 100% भरला नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। पाहूया। हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील 8 दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे अनेक तलावांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। बघता की आम्ही सध्या हिंगोलीच्या पारोळा तलावावरती आहे। बघता की हा पारोळा तलाव आहे। दरवर्षी याच तलावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा असतो, मात्र यावर्षी अपेक्षित पाणीसाठा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण की जो 8 दिवसापासून पाऊस पडलेला आहे या पावसामुळे हा तलाव 8 दिवसा अगोदर हा तलाव पूर्ण कोरडा ठाक होता, मात्र त्या पडलेल्या पावसावरती आता बघताय की या तलावामध्ये आपल्याला पाणी पाहायला मिळते। मात्र अपेक्षित या ठिकाणी तलाव भरलेला नाही। बघताय दुसऱ्या बाजूला या ठिकाणी गेल्या वर्षी याच दिवसामध्ये हा तलाव पूर्ण ओव्हरफ्लो झाला होता। हा सांडवा परिसर आहे आणि या सांडव्याद्वारे बघताय की या धबधब्या परिसरामध्ये हा पाणी जात असतं, मात्र आता यावर्षी बघताय की या ठिकाणी जो तलाव जे आहे ते पूर्ण 100% भरलेला नाहीये। मात्र 8 दिवसाच्या भरोशावरती जो काही पाऊस पडला त्यावरती थोडंफार पाणी जे या तलावामध्ये असल्याचं पाहायला मिळतंय। आणि जिल्ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या तलावावरती शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न या तलावावरती अवलंबून असतो। शेतकऱ्यांचं पीक असो, सोयाबीन असो, हळद असो, या संपूर्ण याच पावसाच्या पाण्याच्या भरोशावरती शेतकरी पिकं घेत असतात। मात्र यावर्षी अपेक्षित जे आहे ते जवळपास जिल्ह्यामध्ये 436 मिलीमीटर पावसाची नोंद मोठ्या प्रमाणात झालेली आहे। मात्र या तलावांच्या पाणी पातळीत अपेक्षित प्रमाणात वाढ झालेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरण असो, या धरणामध्ये सध्या 24% पाणीसाठा आहे। गेल्या वर्षी याच दिवसामध्ये 66% पाणीसाठा होता, तर दुसरीकडे जे यलदरी धरण आहे या धरणामध्ये सध्या 59% पाणीसाठा आहे। गेल्या वर्षी या दिवसामध्ये 81% पाणीसाठा होता, मात्र अपेक्षित धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली। मात्र जिल्ह्यामध्ये जो काही पाऊस पडतोय, 8 दिवसापासून पाऊस पडतोय, या पावसाच्या भरोशावरती जे शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आणि आता काही थोडाफार प्रमाणात का होणं अनेक तलावामध्ये पाणी यायला सुरुवात झालेली आहे, पाणीसाठा झालेला आहे। मात्र अपेक्षित प्रमाणात अनेक तलाव भरल्याचं पाहायला मिळत नाही। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, जी 24 तास, हिंगोली।